माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करून सगळ्या प्रशासनाला एक पत्र दिलं होतं की 18 तारखेपर्यंत तुम्ही या विषयाचा निपटारा करावा। परंतु आज त्यांनी मीटिंग लावली होती, तर त्या मीटिंगमध्ये पण थातुरमात्र उत्तरं देण्यात आली होती। कॅमेरा, बोर्ड, अमुक तमुक। हे जे प्रशासन आहे, सुप्रिटेंडेंट माथेरान 100 वर्षापासून आहे, पोलीस स्टेशन माथेरान 100 वर्षापासून आहे, नगरपालिका 100 वर्षापासून आहे आणि हे फॉरेस्ट डिपार्टमेंट पण 100 वर्षापासून आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी पर्यटकांची फसवणूक होते, पर्यायाने ती आपल्या सर्व नागरिकांची, ग्रामस्थांची, हॉटेल व्यावसायिकांची आणि सगळ्याच व्यवसायाच्या बाबतीमध्ये ही फसवणूक होते आणि या फसवणुकीमुळे आपल्या माथेरान शहराची बदनामी फार मोठ्या प्रमाणात होत असते। पर्यटक दस्तुरीला उतरला की त्याला 5 पॉईंट दाखवायचे आणि बाजारात आणून सोडायचं आणि इथेच माथेरान संपलं असं सांगण्याची प्रयत्न त्यांच्यामार्फत कायम वारंवार होत गेलेला आहे। त्यांच्याशी वारंवार संवाद साधून देखील त्यांनी अशाच पद्धतीनं त्यांचा हा रेटा चालू ठेवलेला आहे। त्यांच्या पाठीमागे कोणतरी वरदस्त असावा असा मला दाट संशय आहे। पण ते असण्यापेक्षा आपण सगळे एकत्रित या प्रश्नांना सामोरं गेलो तर निश्चितपणे या प्रश्नाचा मार्ग 100% निघू शकेल। मी आत्ता सगळ्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकारी, SP ऑफिस यांना जाऊन भेटून आपल्या ही कैफियत मांडली पाहिजे। तर उद्यापासून आपण बेमुदत बंद करून जोपर्यंत आपला हा सगळ्या समस्यांचा निपटारा होत नाही तोपर्यंत आपलं माथेरान बेमुदत बंद करावं असं सर्व सहमतीने ठरलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे करू। पर्यटकांना दस्तुरी नाक्यावरून येताना ज्या प्रकारच्या खोटी माहिती दिली जाते, अनेकदा माथेरान 7 किलोमीटर लांब आहे, 10 किलोमीटर लांब आहे, एखादं हॉटेल जर का बुकिंग झालेलं असेल तर त्या कस्टमरला, त्या पर्यटकांना घाबरवतात की बाबा ते हॉटेल बंदच झालंय, त्यांचं रिनोव्हेशनचं काम चाललंय, ते हॉटेल 10 किलोमीटर लांब आहे, अशा प्रकारची वेगवेगळी माहिती देऊन फसवणूक केली जाते। तर या संदर्भात गेले अनेक वर्ष ही खतखत होती। जनार्दन पार्टे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2016 पासून त्यांनी अर्ज केलेले होते की या बाबतीतली फसवणूक थांबावी, हे कुठेतरी रेग्युलराइज आणि स्टँडर्डाइज व्हावं, परंतु हे काही होत नाही। मी नगराध्यक्ष असताना प्रीपेड सर्व्हिस चालू केली होती आणि नगर परिषदेच्या आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तिथे माहिती केंद्र चालू केलं होतं आणि तिथून घोडे आणि रिक्षा प्रीपेड सर्व्हिसने दिले जात होते, त्यामुळे ती फसवणूक काही काळापुरती थांबली होती, परंतु त्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळाला नाही आणि त्यामुळे ती सर्व्हिस त्या काळात बंद पडली। तर आता परत एकदा गावकऱ्यांची तो जो ती समस्या होती त्याचं आता राक्षसी स्वरूप समोर आलेलं आहे आणि आता सर्व गावकरी एकत्र झालेले आहेत, कारण की गेल्या 2 महिन्यापासून माथेरानमध्ये व्यवसाय नाहीये। 31 डिसेंबर सुद्धा माथेरानला रिकामा गेला, कोणी पर्यटक नव्हते। आम्हाला ना दिवाळीचं सीझन व्यवस्थित करता आलंय ना नाताळचं, आणि आता हे मागचे 2 महिने जानेवारी फेब्रुवारी तर अक्षरशः पर्यटकांचा दुष्काळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा दुष्काळ वाढेल असं दिसतंय, कारण की सोशल मीडिया हे जे प्रभावी अस्त्र आहे त्याच्या मार्फत आज माथेरानची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे। 2-4 व्हिडिओ पडले असतील, परंतु त्यांना जे कॉमेंट्स मिळालेले आहेत त्या कॉमेंट्स पाहता त्याच्यामध्ये प्रत्येक कॉमेंट वाचली तर ते प्रत्येक जण आवाहन करते की माथेरानला जाऊ नका, माथेरानला फसवणूक होते, त्यांना कळालं पाहिजे की पर्यटकांची फसवणूक होते तर त्यांनी उपाशी मेले पाहिजेत, अशा प्रकारचे कॉमेंट्स त्या व्हिडिओमध्ये आहेत। आणि या सगळ्याची दखल घेऊन सर्व गावकरी एकत्र झालेले आहेत आणि आम्ही कोणाच्याही व्यवसायाच्या विरुद्ध नाही, सर्वांनी व्यवसाय करावा, परंतु एक व्यवस्थित रेग्युलराइज करावा। कुठल्याही शहरात गेलं तर टॅक्सी किंवा रिक्षा असतात, त्यांचं एक ठराविक रेट ठरलेले असतात आणि त्यांना त्याप्रमाणे ते आकारले जातात, काही ठिकाणी मीटर असतात त्याप्रमाणे आकारले जातात। तर माथेरानला सुद्धा ते कुठेही फसवणूक होऊ नये आणि ती दिशाभूल थांबवावी येणार। दस्तुरी पॉइंट येथे बरेच घोडेवाले पर्यटकांच्या पाठीमागे जातात आणि त्यांची दिशाभूल म्हणून त्यांना आवाच्या सव्वा घोड्यावरती रेट सांगतात। शिवाय इथे सुप्रीम कोर्टाने जी ई रिक्षा चालू केलेली आहे त्या ई रिक्षेत सुद्धा त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांना सांगतात की आपण घोड्यावरून जा, ते जवळ आहे, तुम्हाला माथेरानमध्ये बघण्यासारखं काहीच नाहीये, तुम्ही घोड्यावरनं फिरा आणि परत जा।
वगैरे अशी त्यांनी माथेरानबद्दल, माथेरानच्या जीवावरती पोट भरतात आणि माथेरानबद्दल अशी फसवणूक किंवा वाईट सांगतात. त्यामुळे माथेरानच्या पर्यटकांमध्ये, माथेरानला येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाईट भावना निर्माण झालेली आहे माथेरानबद्दल. आणि त्यांनी ते मग त्यांचे काही ज्या कंप्लेंट्स असतील त्या सोशल मीडियावरती टाकतात आणि त्याला रिव्ह्यूज एकदम वाईट येतात, भरपूर रिव्ह्यूज येतात आणि कमेंट्स अतिशय वाईट की माथेरानला जाऊ नका. तर याबद्दल माथेरानच्या नागरिकांनी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे आणि या विरोधामध्ये लढा देण्याचं ठरवलेलं आहे. उद्या 18 तारखेला संपूर्ण ही समिती उद्या आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनातून त्यांची एकच मागणी असेल की या माथेरान फसवणूक होता कामा नये, माथेरानचं पर्यटन वाचलं पाहिजे आणि इथले पर्यटक वाढले पाहिजेत. माथेरान बेमुदत बंद बंद बंद. माथेरान संघर्ष समितीने आज आता या निर्णयावर ठाम निर्णय घेतलेला आहे की माथेरान बंद करायचे. आताच अधीक्षक कार्यालय येथे सभा झाली. संघर्ष समितीने 27 फेब्रुवारी रोजी अधीक्षक कार्यालय, माथेरान पोलीस स्टेशन, नगरपालिका यांना आपलं निवेदन दिलं होतं आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितल्या होत्या आणि त्यांनी ते आश्वासनही दिलं होतं. परंतु आज 17 मार्च रोजी आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली असता आमची कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही आणि म्हणून माथेरान संघर्ष समितीने निर्णय घेतला की उद्यापासून माथेरान बेमुदत बंद करायचं. यामध्ये माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक, रिक्षा, सर्व स्टॉल्स, सर्व गावातील सर्व महिला देखील या संघर्षात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि मी महिलांना आवाहन करते की त्यांनी मोठ्या संख्येने सर्वांनीच या बेमुदत आंदोलनात सहभागी होऊन माथेरानच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. माथेरानचं भविष्य जर टिकवायचं असेल, माथेरानचं पर्यटन जर टिकवायचं असेल तर दस्तुरीला कार पार्किंग जवळ जी फसवणूक होते त्याला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र आलेच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय 18 मार्च पासून माथेरान बेमुदत बंद बंद बंद. माथेरानमध्ये दस्तुरीवरून जे पर्यटकांची फसवणूक होते त्यासाठी सर्व माथेरान एकवटलेले आहे आणि माथेरान पर्यटन बचाव समिती आम्ही स्थापन केली आहे. त्याचं आम्ही 27 तारखेला निवेदन दिलं होतं. 27 तारखेपासून 17 तारखेपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे आम्ही दिलेल्या ॲग्रीमेंट प्रमाणे 18 तारखेपासून आम्ही उद्यापासून माथेरान बेमुदत बंद करत आहे आणि त्या बंदमध्ये सर्व समाज, सर्व संघटना आणि टॅक्सी युनियन, रिक्षा चालक मला संघटना, आता माथेरानमध्ये सर्व विविध संघटनांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि या संघटनेमध्ये ह्या बंदमध्ये सामील झालेले आहेत. हा बंद हा पर्यटकांना गैरसोय होईल, त्या गैरसोयीबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कसं आहे, हे पर्यटकांसाठी चाललेलं आहे. म्हणजे उद्या जर पर्यटन चांगला हंगाम चालू होईल तर त्या सर्वांचंच चांगलं होईल आणि पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी हा बंद सर्वांनी सहकार्य करून 100% यशस्वी करावा.